बघा मित्रांनो, आज आपण मराठीचं बघणार आहोत प्रश्नपत्रिका। द्वितीय सत्र परीक्षा आज झालेली आहे। आज तारीख आहे 19 एप्रिल 2025। रयत शिक्षण संस्था साताराचा हा पेपर आहे। तर प्रश्न पहिला आलेला होता, इयत्ता 8वी, गुण आहेत 50, पेजेस 4 आहेत, विषय मराठी, द्वितीय सत्र परीक्षा 2024-25, विषय मराठी, विभाग 1 गद्य। प्रश्न पहिला, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा। हा गद्यासाठी 7 मार्काचा आहे। पहिला आहे सूचनेनुसार कृती करा 2 मार्कासाठी। लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता, कारण आहे लेखकाच्या डब्यातून उतारूंची ये जा झाली नाही, कारण हे बघा, हे पॅसेज दिलेलं आहे, एवढं पॅसेज आहे, हे बघा एवढं पॅसेज आहे तुम्हाला। आता दुसरं आहे बघा, वरील उतार्यात आलेले निसर्ग सौंदर्य तुमच्या शब्दात वर्णन करा। वर्णन करायचे आपल्याला। आणि तिसरं आहे, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा, मनावर मळभ येणे। चौथा आहे, तुमच्या आयुष्यातील मनाला प्रसन्न करणारा एखादा अनुभव तुमच्या शब्दात वर्णन करा। हा आहे, खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा 7 मार्कासाठी। पहिला आहे, सूचनेनुसार कृती करा, नदीचे सौंदर्य व पाण्याचे पावित्र्य नष्ट होण्याचे कारण। हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला उत्तरे भेटून जातील। हे बघा, एवढा पॅरेग्राफ दिलेला आहे तुम्हाला। आणि दुसरा आहे बघा, पाण्यातील प्रदूषित घटक तुम्हाला 4 लिहायचे आहेत। आणि तिसरा आहे, वरील उतार्यातील विशेषणाची कोणतीही एक जोडी शोधून लिहा 1 मार्कासाठी। चौथा आहे, नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा 2 मार्कासाठी। आणि विभाग 2 पद्य। प्रश्न दुसरा, खालील कविता काळजीपूर्वक वाचा आणि सूचनेनुसार कृती करा 6 मार्कासाठी। पहिला आहे, सूचनेनुसार कृती सोडवा। आहे, धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। असा प्रश्न तयार करायचा आहे तुम्हाला। संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात, कारण 2 मार्कासाठी। आणि दुसरा आहे, आकृती पूर्ण करा, संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दांचे महत्त्व 2 लिहायचे 2 मार्कासाठी। एक तुम्ही कृती सोडवली तर 1 मार्क, ही एक सोडवली तर याला 1 मार्क, टोटल 2 मार्क तुम्हाला दिसत असतील इकडे उजव्या बाजूला। तिसरा आहे, शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा 2 मार्कासाठी। हा येतो प्रश्न, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आळाशी या कवितेवर आधारित कृती सोडवा। तुम्हाला कोणतीही एक कविता देतील, त्या आधारे तुम्हाला हे 4 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत। पहिले येईल कवी किंवा कवयित्री, त्याचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत, आणि आवडलेल्या काव्यपंक्ती, आणि तिसरा आवडलेल्या काव्यपंक्तीचा अर्थ, आणि चौथा कवितेतून प्राप्त होणारा संदेश। आणि विभाग 3 येतो स्थूल वाचन। खालीलपैकी प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। पहिला आहे, शब्दकोशांचे तुम्हाला कळालेले उपयोग तुमच्या शब्दात लिहा। सेकंड आहे, कविता, माधव, संचित, सोनाली, कृष्ण, अगंध, अनंत, मानसी हे शब्द आकारविल्य पद्धतीने लावा। आकारविल्य पद्धतीने लावायचं आहे। आणि विभाग 4 व्याकरण। प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित कृती। त्यातील पहिला, खालील उदाहरणातील अलंकार ओळखून त्याचे लक्षण लिहा। तानाजी सिंहासारखा लढला, आणि अलंकार आणि लक्षण। दुसरा आहे, खालील तक्ता पूर्ण करा, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचा प्रकार लिहायचा तुम्हाला। तोंडपाठ, तोंडाने पाठ आणि समासाचा प्रकार लिहायचा आहे तुम्हाला। मी इथं सामासिक शब्द लिहायचा आहे, राम आणि लक्ष्मण, आणि समासाचा प्रकार द्वंद्व समास, आणि सामासिक शब्द यथान्याय, आणि विग्रह तुम्हाला लिहायचा आहे, आणि समासाचा प्रकार अव्ययीभाव समास, आणि सामासिक शब्द चक्रपाणी,
आणि विग्रह आहे, चक्र आहे पाणी ज्याचा असा तो, आणि समासाचा प्रकार आपल्याला लिहायचा आहे. तिसरा आहे खालील उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे ते ओळखून त्या वृत्ताची लक्षणे लिहा. मन श्रेष्ठ धैर्यष्ट जीवी धरावे, मन बोलणे नीच शोषित जावे, वृत्त लक्षणे. चौथा आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे पंधरवडा, लिहिता वाचता न येणारा तुम्हाला लिहायचं आहे इथे. खालील पाचवा आहे खालील शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द बनवा. बालपण, बाल व पण वगळून लिहायचं आहे. तर आपण उदाहरणासाठी बाल व पण वगळून लिहायचं आहे. तर उत्तर येईल एक बाप आणि दुसरा येईल बाण होतो. आणि 6वा आहे खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. हे तुमच्या धड्याखालचंच आहे, म्हणजे तुमच्या पुस्तकाच्या शेवटी हे येतात. हे तिन्ही आहेत, ह्यातले 2 लिहायचे आहेत आपल्याला कोणतेही. अ आहे पांग फेडणे, आणि ब आहे ग्लानी येणे, आणि क आहेत भांबावून जाणे. आणि विभाग 5 येतो उपयोजित लेखन. प्रश्न 5वा कृती सोडवा. तुमच्या शाळेत बालबाजाराचे आयोजन केले आहे. या बालबाजाराला भेट देण्यासाठी पालकांना आवाहन करणारा सूचनाफलक तयार करा. 4 मार्कासाठी. उपयोजित लेखन एकूण 12 मार्कासाठी आहे. आणि त्यातलं ब आहे खालील जाहिरात वाचा व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कासाठी. हे बघा, जाहिरात वाचून त्याची प्रश्नांची उत्तरे लिहायची तुम्हाला. हे बघा, जाहिरात आहे, ही जाहिरात वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची 4 मार्कासाठी. प्रश्न आहेत ते, पहिला आहे वरील जाहिरातीमध्ये कोणत्या वस्तूची जाहिरात केली आहे. दुसरा, वरील जाहिरातीमध्ये कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहेत. तिसरा आहे वरील जाहिरातीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणती सवलत दिली आहे. आणि चौथा आहे वरील जाहिरातीमध्ये कोणत्या ऋतूचा उल्लेख आला आहे. किंवा तुम्हाला जाहिरात करायचं नसेल तर तुम्ही किंवा दिलेला आहे. तर वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणते घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते, त्याचा विचार करून जाहिरातीचे पुनर्लेखन करा. हे करू शकता, किंवा तुम्ही हे जाहिरात वाचून प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. कारण तुम्हाला हे सोपं जाईल, कारण जाहिरात वाचून तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. हे तुम्हाला सोपे जाईल. किंवा तुम्ही हे पण करू शकता, काही अडचण नाही. आणि शेवटचा प्रश्न निबंध लेखन आहे. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 70 ते 80 शब्दात निबंध लेखन करा. पहिला आहे मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर, आणि दुसरा आहे शेतकरी जगाचा पोशिंदा. तर ही 4 मार्कासाठी आहे. तर तुम्ही हे 2.5 ते 3 पानापर्यंत लिहू शकता, म्हणजे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क भेटून जातील. धन्यवाद.